नवीन वर्षाचा सूर्योदय झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सूर्याची पहिली किरणं गोंदिया जिल्ह्याच्या चांद सूरज गावामध्ये पडतात। नागपूरच्या तुलनेमध्ये 4 मिनिटं आधी तर मुंबईच्या तुलनेमध्ये 30 मिनिटं आधी गोंदियाच्या चांद सूरज गावामध्ये सूर्य उगवतो। नवीन वर्षाच्या या उगवत्या सूर्याचं दर्शन चांद सूरज गावातील नागरिक घेतात आणि नवीन वर्षाची सुरुवात करतात। हे गाव महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर आहे। दरम्यान गोंदियातल्या नवीन वर्षाच्या या पहिल्या सूर्योदयाचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। उगवत्या सूर्याची किरण ज्याप्रमाणे भारतामध्ये सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश येथे पडत असतात, अगदी त्याच पद्धतीने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील चांद सूरज या गावामध्ये सूर्याची पहिली किरण पडत असते। नव्या वर्षाचा हा सूर्य या ठिकाणी उगवत आहे आणि याचेच दर्शन घेण्याकरिता चांद सूरज येथील काही नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत। ज्या ठिकाणी हे नागरिक दर्शन घेत आहेत, अगदी त्याच्याच बाजूला एका दगडावर चंद्र आणि सूर्याचे प्रतिबिंब कोरले गेले आहे। याच दगडावरून या गावाला चांद सूरज नाव पडले असल्याचे बोलले जात आहे। एकीकडे गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे असे बोलले जाते, मात्र वैज्ञानिक दृष्ट्या जर बघितले तर सूर्याची किरण सर्वप्रथम या ठिकाणी पडत असतात। त्यामुळे गोंदिया जिल्हा हा शेवटच्या टोकावर नसून सुरुवातीच्या टोकावर आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।